हे बघा टाकाऊ कचरा असतो त्याच्यापासून इकडे वीज निर्मिती केली जाते. मानवी डोळ्याचं वर्किंग आपण केलेलं आहे टाकाऊपासून ते गाव. नमस्कार मंडळी, सुग्र कोकणचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे ना आपल्या तालुक्या स्तरावर 53वे विज्ञान प्रदर्शन होतं कलंबस्ते या ठिकाणी. तर मंडळी, तिथले काही जे काही आपल्या कोकणातल्या मुलांची जी काही कला कौशल्य किंवा त्या विज्ञानाला रिलेटेड काही उपकरणं होती ना, ती तुम्हाला या व्हिडिओतून थोडक्यात दाखवणार आहे. तर आमचं देखील इथे एक उपकरण होतं, ते देखील तुम्हाला दाखवतो. तर चला मंडळी, तुरंतच थेट आता जो काही 2 दिवस जो सुरू होतं ना, ते थोडक्यात या व्हिडिओतून तुम्हाला दाखवतो. आणि मी देखील जास्त काही शूट करून शकलो नाही, कारण तिथे सर्व हँडल वगैरे करायचं होतं. तर चला, आता जेवढं शूट केलं आहे, वेडावाकडा व्हिडिओ झाला असेल, पण असो, जे काही शूट केलं आहे, जे काही गोष्टी मी ह्या मोबाईलमध्ये कैद केल्या आहेत, ते तुमच्यापर्यंत शेअर करूया. आणि ह्या आपल्या कोकणातल्या मुलांची काय जी कला कौशल्य आहे ना, ते देखील तुमच्यासमोर मांडेल. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ बनवणे शक्य झालं ते आमचे श्री कदम सर यांनी ही आपल्याला संधी दिली. त्यांचे देखील सर तुमच्या मनापासून मी आभार मानतो. थँक्यू सर, संधी दिल्याबद्दल धन्यवाद. चला मंडळी, फायनली पोचलो आहे. आणि इकडे बघा, हे सर्वप्रथम पहिल्यांदा आमचे जे उपकरण तयार केलेलं होतं ते बघा. आमच्या उपकरणाचं नाव आहे वाहतूक व्यवस्था. हायवेच्या लगतच ही इलेक्ट्रिक ट्रेन काढलेली आहे, तिला आपण रोड रेल म्हणू शकतो. तर मंडळी, हे कसं आहे, रोजचं जे प्रवासी वगैरे असतात ना, जे काही कामावर जाण्यासाठी, त्यांनाही एकदम परफेक्ट ट्रेन आहे. वेळेचं पालन करून सहजरित्या पोचू शकते. आणि याचे फायदे म्हणजे वाहतूक कोंडीवर नियंत्रण राहील आणि मुळात त्याचं प्रदूषण होत नाही शकत. ही इलेक्ट्रॉनिक ट्रेन असल्यामुळे ही ट्रेन आहे ना, नगर शहरातच असणार. साधारण या एका डब्यामध्ये साधारण 40 किंवा 50 माणसं आरामात जाऊ शकतील. आणि हिचा स्पीड मात्र मेंटेन राहील. चढ असो या उतर असो, हिचा स्पीड मात्र मेंटेन राहणार. मंडळी, ही आमच्या काही मनात काही संकल्पना होती, ती आम्ही छोटीशी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आयोग तुम्हाला कसं वाटलं आमचे जे मॉडेल, ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला, आता पुढे बघूया. बरोबर, काय होईल बसच्या माध्यमातून आपल्या प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे आपण घरातून बाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे काय होईल की त्या क्षेत्रातील जे भूकंप होण्याची किंवा मानवी हानी ती टाळली जाऊ शकते. मात्र आपण लावू शकतो, तर जे अपार्टमेंट, बिल्डिंग, शाळाचं ठिकाण असेल किंवा एखाद्या सार्वजनिक गावाच्या ठिकाणी आपण लावू शकतो. हे बघा मंडळी, इकडे भूकंपाद्वारे केलं गेलेलं आहे. जे काही भूकंप जे पुन्हा एकदा जरा वर्किंग दाखव. हे बघा, अशा काही हालचाल होतं तेव्हा घरांमध्ये नक्कीच संदेश पोचतो. हे बघा, थँक्यू बा. तर मंडळी, आता इकडे बघू शकता पुढचा पडेल काय बनवलं आहे. आपलं नाव कसं, थोडं वर्किंग दाखव. पाण्यातील पेशी बघण्यासाठी याचा वापर करतो. बरोबर, पाण्यातील पेशी बघण्यासाठी याचा वापर करतो. थँक्यू. आपण काय बनवलं. खूप पाऊस पडतो ना, तेव्हा नदीला पूर येतो आणि मग काय होतं, लोक मरण पावतात. जे वाचतात ना, त्यांची मालमत्तेची हानी होते. ह्याला पर्याय म्हणून जेव्हा नदीची मालमत्ता काढते, तेव्हा जो हा सेन्सर आहे ते सिग्नल देतो. आणि त्यामुळे जी आजूबाजूची लोक आहेत त्यांना सिग्नल जातो आणि ते वेळेत स्थलांतर करतात. त्यामुळे हानी पण वाचते आणि मालमत्ता काय वर्किंग वगैरे. ते ना, अच्छा, असं दे. चला, आपलं नाव कसं, काय बरं, काय सांगायला, काय आपल्या प्रयुक्त नाव काय आहे. स्वच्छ आरोग्य आणि स्वच्छ. अच्छा, असतो, त्यामुळे आपण योगा केल्याने आपले वजन वाढते आणि आपलं नाव कसं. शैली शाहिद अहमद तुल्ले. बरं, काय विषय आहे आपला. जब हमें अपन झूला झूलेंगे ना, तो हम इस चेन की मदद से टायर घूमेंगे. टायर घूमने की वजह से इस बेल्ट की मदद से मोटर घूमेंगे और इलेक्ट्रिसिटी जनरेट होगी.
बनवले रे? आपलं नाव कसं? वेदांत जेवणे तुझं रे? वेदांत सीताराम मालवी. काय बनवलंय? महापुराची धोक्याची सूचना देणारे यंत्र कशा? जेव्हा पाण्याची लेवल वाढत होती ना तशी वाढत होती. त्यामध्ये सेन्सर लागलेलं का इकडे? हे बघा. चला पुढील वाटचाल ते शुभेच्छा. पहिल्यांदा तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव वेदांत सचिन सावरटकर. मी भाईशाहसागर हायस्कूल कॉलेजमधून आलेलो आहे. आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला आहे, त्याचं नाव आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती. आता जो सगळा सुका कचरा आहे तो मी एका छोट्याशा भांड्यात टाकला आहे. तो सगळा मी जाळणार की त्याच्यापासून वीज निर्मिती होते. हे बघा मंडळी, जो कचरा असतो ना, हे बघा टाकाऊ कचरा असतो, त्याच्यापासून इकडे वीज निर्मिती केली जाते. हे बघा. अच्छा. एक्झॉस्टच्या साईडनं ह्या साईडला येतो आणि इकडं गाडीचे एअर फिल्टर आहे, बरोबर. ऑइल फिल्टर आहे. ह्याच्यातमध्ये तो सगळा धूर दिसतोय, त्याला कार्बन म्हणतात. आणि त्या कार्बनपासनं त्याच्यातमध्ये जरासं पाणी टाकून आपण कार्बन पेंटिंग करतो. हे बघा मंडळी, जो काही त्याचा धूर निघतो किंवा कार्बन जे काही जमा होतं त्याच्यापासून ही बघा, ही जी छायाचित्र तयार केलेली आहेत. जबरदस्त. थँक्यू भाऊ, तुला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा. थँक्यू. मोठे अंधश्रद्धा निर्मूलन. लोकांना असं वाटतं की आपल्या घरी कोणतरी करणी केली, भूतबाधा केली, तर तसं काय नसतं. तर तुम्ही बघू शकता, हा लिंबू आहे, बरोबर, ॲसिड आहे आणि मिथेन ऑरेंज आहे. त्यांची दोघांची अशी रिॲक्शन झाली, त्याच्यातून लाल रक्त. तर लोकांना काय वाटतं आपल्या घरी कोणतरी करणी केली, कोणतरी काय दिवस केले, तर तसं काय नसतं. तर भगत काय म्हणतो, तुमच्या घराची ती करणी केली ती तुम्ही बाहेर देण्यासाठी नारळ घ्या आणि तो तिथं ठेवा. तिथं म्हणजे तीन रसांचा संगम होता, त्याला तिटा बोलतात. बरोबर. तर ठेवा आणि त्याच्यावर मी जो धातू देतोय तो ठेवा. तो धातू म्हणजे सोडियम असतो. आपल्याला काय वाटतं तर भक्तांनी काहीतरी दिलं आहे, असं केलं आहे, तसं केलं आहे, पण तो सोडियम असतो. तो सोडियम त्याच्यावर ठेवला, त्याच्यावरती पाणी टाकलं की आग भेटते. लोकांना वाटतं की ते भक्तांनी काहीतरी दिले, हे झालं ते झालं असं. थोडक्यात दाखवशील का हे करून? थोडं काय हे बघा मंडळी, इकडे बघा, थोडासा असा अंधश्रद्धेचा इकडे भाग थोडक्यात विज्ञानाच्या साहाय्याने पुढे नेला जातोय. हे काय टाकलं जातं इथे? हे सोडियम टाकले. तर लोकांना काय वाटतं की जो भगत असतो त्यांनी काहीतरी आपल्याला दिलं आहे. बरोबर. तर ते भगत काय म्हणतो, तुम्ही त्याच्यावर ठेवा आणि त्याच्यावर पाणी ठेवा. धूर येतं त्याच्यातून. की तो पेट होतो. हा सोडियम हायड्रॉक्साईड आणि हे इंडक्टर आहे. तर बघत काय म्हणतो, माझ्याकडे काहीतरी पाणी आहे, गंगेतलं पाणी आहे, असं तसं पाणी आहे. हे बघा मंडळी, तर बघत काय बोलतो, मला कोणतरी चाक लागले, नजर आले, तर तो बोलतो की माझ्याकडे असं पाणी आहे, ते तुम्ही असं अंगावरून काढून त्याच्यामध्ये टाका. म्हणजे कलर चेंज झाला की तुमची जी चाक पडली त्याच्यावरून जाईल. कलर चेंज बघू शकता तुम्ही. असं लोकांना वेळ बनवतात. थँक्यू बाबा याबद्दल. पुढील वाटचालीच्या शुभेच्छा. तर मंडळी, इकडे बघू शकता, इकडे कचऱ्या जल प्रदूषण वगैरे होतं ना, तिथे जरा आपलं नाव कसं मॉडेलचं? माझे नाव साईज रवींद्र सनगरे आणि प्रोजेक्टचं नाव आहे बरोबर. हे बघा, जो काही जलप्रदूषणमधला कचरा असतो ना, तो असा ह्याच्यामध्ये या तंत्राद्वारे साफ केला जातो. प्रयोगाचं नाव बॉक्सोस्कोप आहे. हा प्रयोग हुबेहूब मायक्रोस्कोपसारखा उपयोग आहे याचा. बरोबर. या प्रयोगाचे उपयोग म्हणजे शाळेतील मुलांना प्रयोगशाळेमध्ये शिकण्यास स्वस्तात मदत होते. अच्छा, काय वर्किंग वगैरे? सामान काय आहे? आमच्या प्रयोगाचे नाव आहे लेझर सिक्युरिटी सिस्टम. या प्रणालीमध्ये लेझरचे सरळ किरण एडलेअर लाईटवर पडते. प्रकाश मिळत असताना एडलेअर शांत असते, पण कोणी व्यक्ती किंवा वस्तू बीमच्या मध्ये आली तर प्रकाश थांबतो. प्रकाश थांबल्यामुळे
एलडीआरचा प्रतिकार वाढतो व सर्किट ट्रिगरहून अलार्म वाजू लागतो. त्यामुळे अनधिकृत प्रवेश लगेच लक्षात येतो. बरं आता हे कशासाठी वापरू शकतोस हे? वस्तूंची सुरक्षा तसेच घराची. याची काय वर्किंग वगैरे? हा बघा मंडळी, इकडे बघू शकता, इकडे सेन्सर लावलेला आहे काय? हा बघा. थँक्यू. ही एनर्जी जनरेट करते. ह्याला पुश हे केलं ना, पुश केलं की जनरेटर इथे दाखवते किती होते ते. हे आपण याच्या घराच्या स्टाईलमध्ये नाही ना लावू शकतो. परत शूजच्या ह्याच्यात पण लावू शकतो. म्हणजे मोबाईल चार्जिंग करू शकतो आपण बाहेर गेलो की. आपल्याला पॉवर बँक घ्यायला लागतो ना, त्यापेक्षा हे केलंस की एनर्जी ही होते. मानवी डोळ्याचं वर्किंग आपण केलेलं आहे. टाकाऊपासून ते गाव हे वर्किंगमध्ये दाखवलेलं आहे. वर्किंगमध्ये होतं आहे. एकदम सुंदर असं रक्त अभिसरणचं एक दाखवलेलं आहे. डोळ्याची समस्या म्हणजे आता सध्या मुलं फार मोबाईल बघतात, टी व्ही बघतात. त्याचे परिणाम काय होत आहे ते आपण यांना त्या माध्यमातून दाखवू शकतो, मुलांना सांगू शकतो. असा एक हे आहे, मॉडेल आहे. झाडांचा सांगाडा. हा घरी बनवलात? झाडांचा सांगाडा हा आपण लाकडांपासून त्याची किंमत बाजारात जवळजवळ प्लॅस्टिकची किंमत 3,000 ते 4,000 रुपये किंमत आहे. आणि 5 किलो त्याला त्याची किंमत आहे 6,000 ते 7,000 रुपये किंमत आहे. तर ह्याची किंमत आपण स्वतः बनवलं तर याची किंमत कलरची लाकडाचं असल्यामुळे टाकाऊ टिकाऊ पण केली तर याची किंमत फक्त कलरला 30 रुपये एवढी याची किंमत आहे. साधारण किती दिवस लागले असते हे बनवायला? हे साधारण 2 ते 3 दिवस जातात बनवायला. तुम्हाला वेळ भेटला पाहिजे बनवायला. 2 तास तरी म्हणजे 2 दिवस तरी पाहिजेतच. बरोबर. असं हे मॉडेल आहे. एकदम सुंदर असं मॉडेल आहे. आणि हे मॉडेल आणि याच्यातून आपण एक संदेश देऊ शकतो विद्यार्थ्यांना, पालकांना, सगळ्यांना का अवयवदान हे श्रेष्ठ दान हे आपण समाजाला, मुलांना, कारण ह्याचं कारण असं देऊ शकतो का आपला ध्येय हा मृत्यू झाल्यानंतर जाणू शकतो किंवा पुरण्यापेक्षा त्याचा उपयोग मेडिकल विद्यार्थ्यांना उपयुक्त होण्यासारखा आहे. कारण आपलं अवयवदान किंवा हे आपण मेडिकल कॉलेजला दिली तर त्याचा उपयोग मेडिकल कॉलेजच्या मुलांना करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो. धन्यवाद. चला, पुढील वाटते तुम्हाला शुभेच्छा. शुभेच्छा. ओके. मंडळी, फायनली हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सगळ्यांनी. गावाकडचे काय जे मुलांची कलाकौशल्य आहे ना ते देखील तुम्हाला कसे वाटले ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, भेटूया असेच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. यावं कोकण आपलंच असे. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.